किचनमधील शिळी चपाती तुम्हाला धनवान बनवू शकते. मित्रांनो, तेही कसे आपण बघूया. सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शिल्लक राहिलेले अन्न तुम्हाला बनवेल धनवान. घरात शिळी चपाती करतील तुमचे दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर करेल. घरातील शिळे अन्न फेकण्यापूर्वी हा एक उपाय नक्की करा. मित्रांनो, जेव्हा तुमच्या हातात पैसा नसेल, आर्थिक तंगी असेल, तेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद असतील. जीवनात सर्व बाजूनी तुम्हाला फक्त अडचणी आल्या असतील. यातून बाहेर पडायचा असेल, मार्ग दिसत नसेल, व्यापार, उद्योग, धंदा, फॅक्टरी, दुकान, नोकरी किंवा काही चालत नसेल, तर नुकसानच नुकसान होतं. मित्रांनो, त्यासाठी तर तुम्ही हा उपाय एके दिवशी करावाच लागेल. लहान उपाय केल्यावर तुमचे दिवस नक्कीच बदलतील. तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतात. जीवनातील सर्व अडचणी, संकट संपुष्टात येतात. तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते. लहान उपाय केल्यावर तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतात. पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते. चला, या महत्त्वपूर्ण विशेष उपाय याबद्दल जाणून घेऊयात. मित्रांनो, तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, माता लक्ष्मी तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडवेल. माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देऊ नको. तर मित्रांनो, आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो. मग काही जेवण शिल्लक राहतं. भाजी किंवा ग्रेव्ही नेहमी संपते आणि पोळ्या शिल्लक उरतात. दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले अशी शिळी चपाती खायला टाळाटाळ करतात. जर तुमच्या घरात असं घडत असेल तर तुम्ही ही माहिती ऐकून आश्चर्य कराल. जर तुम्ही असे केले, शिळे अन्न खाता, तर तुम्हाला धन श्रीमंती होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहे की शिळ्यात लक्ष्मी वसते. मित्रांनो, आपण अशा चुका पाहणार आहोत की ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील. तर ते आजच बंद करावा, अन्यथा संपूर्ण घरावर संकट येऊ शकते. तर संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. स्वयंपाकघरात हे चूक कधीही करू नका. अशा चुका, विश्वास ठेवा, शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो. त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करतात. अशा घरात पवित्रता असते. असे घर नेहमी अन्नधान्याने, धनदौलतीने भरलेले असते. ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकात या चुका होतात त्यांनी क्षुल्लक चुका समजून दुर्लक्ष करू नये, अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचा आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे. शरीर स्वास्थ्य आरोग्यवान असलेली व्यक्ती यशवंत, कीर्तिवंत होते. नेहमीच आपण उच्च ध्येयापर्यंत पोहोचवू इच्छितो, पण नशीब साथ देत नाही. आपण प्रयत्न करतो, पण आपले नशीब आपली साथ देत नाही. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचा स्वयंपाकघर चांगला असेल आणि त्यात चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतात, तुमची भरभराट करतात. बरेचदा काही स्त्रिया उठून लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करतात. आंघोळ न करता स्वयंपाक करता. सुरुवातीला स्त्रियांनी घर झाडून घेतले पाहिजे. रात्रभर घरात राहिलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढली पाहिजे. झाडूच्या मदतीने आपण ती बाहेर काढू शकतो. झाडू आपली गरिबी दूर करतो, घरातील नकारात्मक दूर करतो किंवा मग स्वयंपाकघर पुसून घेतले पाहिजे. न झाडताच घरामध्ये स्वयंपाक करू नये. तर काही स्त्रिया अशा असतात की स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत, हात पाय तोंड स्वच्छ ठेवत नाहीत आणि तसंच स्वयंपाक करायला सुरुवात करतात. अशा वेळी ते अन्न दूषित होतं. झाल्यामुळे घरात आजार येतात. माता अन्नपूर्णा नाराज होते. अशा घरात दरिद्रता वास करते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू-केतूचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे असे चूक कधीही करू नका. नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा. असं केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू-केतूचा वाईट परिणाम होतो व शनिदेव सुद्धा रुष्ट होतात.
अशा घरात कमावत्या व्यक्तींवर वाईट परिणाम होतो. संपूर्ण घर हळूहळू दरिद्र्यात लोटतं. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे, गंगाजल शिंपडावे. असे केल्याने माता अन्नपूर्णा खुश होते आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते. तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळते. आपल्या किचनमध्ये धारदार वस्तू ठेवू नये. तसेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, मिक्सर, ओव्हन या सर्व वस्तू जर खराब झाल्या असतील आणि जुन्या असतील तर त्या तसंच आपण स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवत असतो. त्यामुळे कुटुंबात ताणतणाव वाढतो आणि भांडणे सुरू होतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात 1 किंवा 2 पेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नये. असे चाकू ज्यांचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत. तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मक आकर्षित होते, ज्यांचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. स्वयंपाकघरासमोर चपल्या, बूट, झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये. तसेच हल्ली आता फॅशन देखील आली आहे की बऱ्याच स्त्रिया स्वयंपाकघरात देखील चप्पल घालून स्वयंपाक करतात. यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात. संपूर्ण घराला दोष लागतो आणि पाप देखील होते. गरिबीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कधीच चप्पल, बूट किंवा पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या. यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतो आणि माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकते. स्वयंपाकघर हे नेहमी मंदिर समान असते. त्यांचे पावित्र्य जपले पाहिजे. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्री आणि अन्न अपवित्र करणे, उष्टे करणे टाळावे. असे केल्याने माता अन्नपूर्णाचा अपमान होतो. यामुळे घरात दरिद्रता येते. माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते. बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाच्या आणि मसाल्याच्या टेस्ट करतात. हे करणे योग्य नाही. शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका. यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजीच्या पात्रातून दुसऱ्या वाटीमध्ये थोडेसे अन्न काढून घ्यावे व त्यांची चव चाखून बघावे. डायरेक्ट कढईमध्ये उष्टे चमचे किंवा उष्टे हात बुडवू नयेत. त्यानंतर ते अन्न प्रथम थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला. नंतर तुम्ही ते जेवण करू शकता. देवघरातील देवाला रोज करायचे अन्न बनवले जातात. त्यांचा नैवेद्य दाखवावा. ते अन्न शुद्ध आणि सात्विक असावे. स्वयंपाकघरामध्ये कधीही औषधं आणि एक्सपायर डेट झालेल्या गोळ्या किंवा औषध, कोणत्याही केमिकलच्या वस्तू ठेवू नयेत. यामुळे घरातील व कुटुंबातील लोकांना जेवणाप्रमाणे औषधे खाण्याची वेळ येऊ शकते. औषध नेहमी हॉलमध्ये ठेवावीत. जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक समजू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे राहुकेतूचे वाईट परिणाम आहे. जर असे घर नेहमी गरिबीच्या, दरिद्राचा सामना करावा लागत असतो. अन्नात जर केस आला तर आता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जाऊ लागते. म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमीच केस बांधून स्वयंपाक करावा. वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत त्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत. त्या वस्तू घरात ठेवल्यामुळे सदस्यांच्या गरिबीमध्ये वाढ होते. किचनमध्ये गॅस, चूल, शेगडी, स्टोव्ह हे अग्निदेवतांचे प्रतीक मानले जाते. किचनमध्ये कधीही आरसा लावू नये, कारण स्वयंपाकघरात गॅस, चूल, शेगडी, स्टोव्ह हे अग्निदेवतांचे प्रतीक आहे. आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर अशा घरात अशुभ मानले जाते. यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते. म्हणून ही चूक कधी करू नका. पोळीची कणिक घरामध्ये ठेवू नका. कधी कधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक, उरलेली कणिक, पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो. या कारणामुळे जेवणात अनेक समस्या निर्माण होतात. तुटलेली, चिरलेली भांडी स्वयंपाकघरात आणि प्रकारचे भांडे वापरले जातात. चिरलेली, दांडा तुटलेला कप असलेला खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये. बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरत राहतो. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही. स्वयंपाकघरातील तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात. तर चला आता जाणून घेऊया, सगळे शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी काय योग्य. जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतो. कदाचित तुम्ही विचार केला असेल किंवा नाही. शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते. तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते ते जाणून घ्या.
तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल, शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी शिळी चमत्कारापेक्षा कमी नाही. चपाती शरीराला तंदुरुस्त ठेवते, तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर सकारात्मक परिणाम करते. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आपल्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे खूप फायदेशीर असते. पचनास मदत करते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे, गॅसची समस्या आणि कब्ज यापासून आराम मिळू शकतो. म्हणून शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे. याचा उपयोग नक्कीच करा. शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खा, पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे, खराब झालेले नाही, तोपर्यंत ते फेकून देऊ नये. कारण अन्नाचा अपमान आहे. अशा परिस्थितीत जे व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही, त्याला ग्रहण करून सन्मान देतो, त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. म्हणून यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे की शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी ते तपासून पहा. जर शिळ्या चपातीला बुरशी येत असेल, तुम्हाला ती खूप हानिकारक ठरू शकते. दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू असते, तेव्हा पहिले चपाती गोमातेसाठी काढा. जेवण करण्यापूर्वी गोमातेला चपाती खाऊ घाला. जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाई उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईला खाऊ घालू शकता. गाईला देण्याची चपाती ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित खायला द्यावी. जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिले तर तिच्या चपाती शिळी मानली जाते, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते. तुमचे होणारे काम देखील होत नाही. यामुळे तुमच्या घरात दरिद्रेचा वास राहील आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही. त्यामुळे तुमच्या घरात गाईला खाऊ घाला आणि कधीही चपाती गाईला एकदा खायला देऊ नका. सडलेली, खराब झालेली वस्तू देखील गाईला खाऊ घालू नका. जर घरात एखादी फळं किंवा भाजी खराब झाली असेल तर ते लोक असे अन्न गाईला देतात. परंतु असे केल्याने तुम्ही पापाचा भागीदार बनता, कारण तिच्या पोटात ते 33 कोटी देवांचे अस्तित्व मानले जाते. पिठामध्ये 11 गोळे बनवा आणि त्यात हळद घाला. गोमातेला खाऊ घाला. गोळा खाऊ घातल्याने गाईचे सिंगीवर पाठीवर हात फिरवा. गोमातेला कधीही शिळी चपाती खाऊ देऊ नका. जो व्यक्ती नित्यनेमाने गायीची सेवा करतो त्याचे सर्व काम पूर्ण होतात.